यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते। काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे। शोपियानच्या जंगलात 4 दहशतवाद्यांशी चकमक सुरू आहे। गोळीबाराची सुरुवात आधी कुलगाम भागात झाली होती, पण आता कारवाई शोपियानच्या वरच्या भागात सुरू आहे। या दहशतवाद्यांचा पहलगाम हल्ल्याशी काही संबंध आहे का, याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी मात्र झालेली नाहीये। सध्याची महत्त्वाची घडामोडीमध्ये आपण पाहतोय, काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई सुरू आहे। शोपियानच्या जंगलात 4 दहशतवाद्यांशी चकमक सुरू आहे। यावर अधिक माहिती घेऊयात, आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी। राहुल, सध्या तिथे काय घडतंय, काय अपडेट्स? एक तर बघा, कुलगामचा जो भाग आहे तो पूर्णपणे जंगल व्यापलेला भाग आहे, घनदाट जंगल आहे आणि त्या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू होतं। राष्ट्रीय रायफल्स, ज्याच्यामध्ये मराठा लाईट इन्फंट्री आणि महार रेजिमेंटचे बहुतांश जवान असतात, त्या 20 राष्ट्रीय रायफल्स कडनं ही कारवाई सुरू आहे। आधी हा जो भाग आहे तो कुलगामच्या भागामध्ये ही कारवाई सुरू आहे अशी माहिती होती, पण नंतर ती शोपियान, जो साऊथ काश्मीर मधला एक महत्वाचा भाग आहे, त्या भागामध्ये ही कारवाई सुरू आहे, जंगलामध्ये सुरू आहे। गेली 2 तास झालं ह्या संदर्भात कारवाई सुरू असल्याचं कळतं आहे आणि त्यानंतर अधिकृतपणे या दहशतवाद्यांच्या विरोधातल्या कारवाईचे तपशील आल्यानंतर आपल्याला हे कळेल की हे दहशतवादी हे पहलगाम हल्ल्याशी निगडीत आहेत का। महत्वाचं म्हणजे आजच सकाळी सरकारने 20 लाख रुपये बक्षिसी देणारे फोटोग्राफ्स आणि व्हिडिओ जारी केले होते, ज्याच्यामध्ये ह्या अतिरेक्यांसंदर्भात की जे पहलगाम मध्ये पर्यटकावरती जो हल्ला झाला त्यांचे फोटो 3 जणांचे सरकारने जारी केले होते आणि असं म्हटलं होतं की यांच्या संदर्भात माहिती देणारे किंवा यांना पाठराखण करणारे, पाठबळ देणारे अशा कोणाचीही माहिती जर तुम्ही आम्हाला दिली तर 20 लाख किंवा त्याच्यापेक्षा अधिकची बक्षिसी देऊ। आणि त्या पाठोपाठ आता ही कारवाई सुरू असल्याची मोठी बातमी येते आहे। पुढच्या काही तासामध्ये या ऑपरेशनचा तपशील आपल्या हाती आल्यानंतर आपल्याला कळेल की हे खरोखर पहलगाम हल्ल्यातले दहशतवादी आहेत का। गेल्या 3-4 दिवसामध्ये काश्मीरमध्ये NIA आणि काश्मीर पोलिसांनी मोठ्या प्रमाणामध्ये सर्च ऑपरेशन पण सुरू केले। जवळपास 20 लोकांना ताब्यामध्ये घेतलेलं आहे रविवारपासून। आत्ताची या क्षणाची ही मोठी बातमी आहे। निश्चितच राहुल, याचे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।